कोणत्या प्रश्नाचं उत्तर झालं, मी कोण आहे या प्रश्नाचं काय उत्तर आहे? काय उत्तर दिलं? सच्चित आनंद स्वरूप. सच्चित आनंद स्वरूप. दुसरं काय? बरं, दुसरा प्रश्न होता, जगात जे दिसते ते आपोआप झालं का कोणी त्याचं करत आहे? कोण करत आहे? बरं, समाजाला घाबरायचं कशाला? घाबरायचं कशाला म्हणतात? चांगलं आहे ना. बरं, पुढे नाही का, मग जगात असा करता कोण? आणि तिसरा प्रश्न आहे, मोक्षाला साधन कर्म बसणं आहे का दोन्ही आहे? तर कर्माक्रमाने कोणत्या प्रश्नाचं उत्तर चालू आहे? कोण आहे मी? मग सद्रूप आहे पुढे. आपलं कशाचं विवरण चालू आहे? सद्रूप कसं आहे चालू आहे. पुढे मग चिद, मग पुढे आनंद. त्याच्यामध्ये मतांतर सांगितली. कोणाचं मत सांगितलं त्याच्यात? सांख्याचं मत सांगितलं. पुढे नैयायिकाचं मत सांगितलं. आता कोणाचं मत सांगायचं आहे? तेव्हा अनुभवाचं मत. कल्याण आपला नैयायिक लोक आत्मा म्हणतात, त्याच्यामध्ये व्यापक म्हणून नाना म्हणतात. मग कसा घोटाळा होता काल आपण पाहिलं की एकच वस्तू प्रत्येक आत्मा म्हणून माझी आहे, निर्णय करता येणार नाही. का म्हणणार? त्याला कारण आहे. आत्मा व्यापक मानायचा आणि पुन्हा किती म्हणायचे. मग सगळ्या आणि आत्म्याचा एका वस्तूशी संबंध आहे. म्हणून आत्मा व्यापक म्हणून नाना मानणं हे काही नाही, बरोबर नाही. बाकी ते बरोबर त्यांचा आत्मा करता मानत नाही, आत्मा भोगता मानत नाही, सद्रूप म्हणतात, हे बरोबर आहे. पण त्याच्यावर कशाचं खंडन केलेलं आहे? त्याच्या नानात्माचं खंडन केलेलं आहे. वेदांतामध्ये आत्मा किती आहे? अरे किती आहे? इतका वेळ पाहिजे का? आणि तुमच्या इतर दर्शन करायचे आत्मा किती आहे? मग नाना मानायचे, त्याचं खंडन करायचं. पुन्हा परिच्छिन्न मानतात का व्यापक मानतात? व्यापक मानतात. त्याचं काय करायचं? खंडन करायचं. वेदांतशास्त्रामध्ये आत्मा अनेक रसन किती आहे? मग त्याच्या नानात्वाचं खंडन, पुढे त्याच्या याचं खंडन. काय गोंधळ होतो? नाना आत्मे व्यापक मानून म्हणजे काल होऊन गेलं आपलं. म्हणून नवा नाही आहे आणि कोणती दुरुस्ती केली? दुरुस्ती ज्याने केली तो इथं नाही होणार. अरे कोणती वस्तू कोणत्याची आत्म्याची आहे याचा निर्णय करता येईल. म्हणून आत्मा काय मानायचा? नवा नाही आहे काय सांगितलं? म्हटलं तो मध्यम परिमाण मानायचा. काय मानायचा? काल होऊन गेलं ना. मध्यम परिमाण म्हणजे अंतःकरणाप्रमाणे. मुंगीच्या देहात गेला तो केवढा होतो? हत्तीच्या देहात गेला. मग मध्यम परिमाणे का मानता येत नाही? तो विकारी होईल. काय होईल? संकोच विकास होईल की आपण दिवा लावतो, त्याचा प्रकाश मोठी खोली असली तर व्यापक होतो, लहान खोली असली तर लहान होतो. संकोच विकास म्हणतात. म्हणजे विकारी होईल. आणि आत्मा जर विकारी झाला तर इतर दृश्य पदार्थासारखा होईल. म्हणून मध्यम परिमाण सुद्धा आत्मा मानता येत नाही. याच्या दोन्ही याचं खंडन केलं. अनेक आत्मे महाराजांनी व्यापक मानायचे ही सुद्धा बरोबर नाही, आणि मध्यम परिमाण मानणं ही सुद्धा
बरोबर नाही. पण वेदांताचंच मत बरोबर आहे. आत्मा एक असून आत्मा किती आहे? व्यापक आहे. पण आता कशाचं वर्णन आहे? अनुवादच आहे ना. है ना? काय म्हटलं? थोडं राहिलेलं अजून, हा, थोडा विषय राहिलेला अजून. बरं वाचा. नवीन नैयायिकांचे मतात आत्मा नाना आहे, कर्ता भोक्ता आहे, नित्य आहे, पण व्यापक नाही. कोणाच्या मनात नवीन नाही. दोन आहेत त्यांचे. ऐका न्यायामध्ये दोन आहे म्हटले. एक कणाद आणि दुसरे गौतम. एक नवनाई आहे आणि एक प्रच्छ आहे. असे दोन गट आहे. चांगलं शास्त्र आहे. मग काय सगळं काही बरोबर मानतात. पण आत्मा एक न मानताना आत्मे किती मानतात? अनेक मानतात. अनेक आत्मे म्हटल्यानंतर कसा गोंधळ होतोय सांगायचे. आणि त्याचे भाव पण आहे ना तुमचे. मग ते आत्मा कसं मानतात? ते व्यापक न मानतात मध्यम परिमाण. मध्यम परिमाण म्हणजे ज्या देहात जाईल त्या देहाप्रमाणे होणं. आपण दिवा पेटवला, लहान खोलीत गेलो तर प्रकाश कसा होईल? लहान. मोठ्या खोलीत गेलो तर मग प्रकाशाच्या ठिकाणी कोणता धर्म आला? संकोच विकार. आणि ज्याच्या ठिकाणी काहीतरी क्रिया येत असते तो आत्मा ठरू शकत नाही. पुढे वेदांत मतांतील अंतःकरणाप्रमाणे मध्यम परिमाण आहे, व्यापक नाही, म्हणून भोगाचा संकर नाही, अणु नाही, म्हणून दोन्ही ठिकाणी पिढेचा असंभव नाही. अशा आत्म्याचे ठिकाणी प्राचीन मताप्रमाणे चतुर्दश गुण राहतात, परंतु हेही नवीनांचे मत सम्यक नाही. त्याने थोडा बदल केला की व्यापक मनाचा आणि पुन्हा नाना मारायचे. मला ते मत बरोबर नाही. म्हणून व्यापकाच्या ऐवजी मध्यम परिणाम. हे आपलं अंतःकरण असतं ना, अंतःकरण बदलत असतं. शरीर बदलते. सूक्ष्म देह जसाच्या तसाच राहतो. अंतःकाळच्या वेळेला कोण जात असते? उत्क्रामंतम शीतंबारे. शरीर बदलतं. आत्मा लिंग देह कोणता राहतो? जसाच्या. तो लिंग देह पुन्हा कोणाच्या देहात जातो. ज्याचं जसं कर्म असेल त्याप्रमाणे. तो लिंग देह कोणत्या यम यम वापी स्मरण भावम तमाई वैती येते. एवढा मोठा दरबारात राजा कोणत्या जन्मात गेला, कुठे जाईल काही सांगता येत नाही. लिंग देह तोच असतो. मग काय होत असे? आता मुंगीच्या देहात असला आत्मा जर हत्तीच्या देहात गेला तिला कोपऱ्यातच बसेल. केवढा मोठा हत्ती मुंगीच्या देह, तो व्यापक होतो. बरं, हत्तीच्या देहातला आत्मा कुठे आला? मुंगीच्या देहामध्ये आला. मग एवढा मोठा आत्मा लहानसा कसा आहे? असंकोच विकास नाही. तिथं बरंच का नाही. असं चाललं तर लगेच सोडलं की जसाच्या पुढे. आत्मा मध्यम परिमाण मानला म्हणजे दीपप्रभेप्रमाणे विकारी आणि विनाशवान होईल. विकार झाला. आत्मा विकारी आहे का निर्विकार आहे? त्यांची गीता सांगते ना, दुसऱ्या अध्यायामध्ये आहे. अविकारी होयम असं म्हटलेलं आहे. अरे का नाही? तिचं आहे ना तुमचे न जायते म्रियते वा कदाचित नायम रजो नित्य शाश्वत वयम परानो नान्य वेदा विनाशिनो नित्यम अधिकारी होयम. त्याच्यात कधी बदल होऊ शकत? जसा जे आहे तसा. दगडात कुठे बदल होते का? म्हणून मध्यम परिमाण मानला तर आत्मा संकोच विकास म्हणजे तो अनित्य होईल. मग मोक्ष प्रतिपादक शास्त्र आणि साधने निष्फळ होतील. मला तुम्ही एवढी मोठी मेहनत केली, जर आत्मा आणखी तो विकारी आहे शरीराप्रमाणे,
असं जर तुमचं ज्ञान झालं तर एवढी केलेली साधना तुमची काय केली, फुकट गेली. कारण ज्याची तुम्ही प्राप्ती करून घेतली ते जे तत्व आहे ते तत्व विकारी आहे, म्हणजे त्याच्यात परिवर्तन आहे. काय विकारी म्हणजे असती जायते वर्धते विपरिणमते. हे सगळ्याच्या सगळे धर्म वेदांत शास्त्रामध्ये कोणाचे आहे, उपाधीचे आहे. शरीर उपाधी आहे का नाही, म्हणजे सगळे धर्म कोणाचे आहे. आणि आरोप कोणावर केला जातो, आत्माच मरतो आणि आत्मा जन्माला येतो आणि आत्मा स्वर्गाला जातो. मग काय करे, अंतःकरणाच्या धर्माचा आरोप कोणावर जातो, आत्म्यावर जात असतो. आत्मा हा निर्लेप आहे, असंग स्वरूपाचा आहे. तिथे कोणत्याही प्रकारे स्वगस्थ जातीय विजातीय भेद नाही. त्याला असंग असं म्हणत असतात. ते एकमेव अद्वितीय ब्रह्म. पुढे बरे, आत्मा मध्यम परिमाण मानून संकोच विकासवान नाही म्हणेल तर कोणत्या शरीरासमान आत्म्याच्या परिमाणाचा अंगीकार करावा, हा प्रश्न पुढे उभा राहतोच. मला आमचा आत्मा संकोच विकासवान नाही असं जर आपण आणि काय केला, निर्णय केला तर असा प्रश्न होईल कोणत्या देहाप्रमाणे म्हणायचा. आत्म्या नाना आहे का एक आहे, एक आहे काय करे. मग तुमच्या म्हणण्याप्रमाणे आत्मा मध्यम परिमाण जर मानला तर कोणत्या देहाप्रमाणे, मुंगीच्या देहाने का हत्तीच्या देहाने, असा प्रश्न उत्पन्न होईल. दोन्हीकडून अडचण आहे. मुंगीच्या म्हटल्यानंतर एक आहे केसातच बसेल की तो, मुंगी असते का नाही, एक प्राणी आहे तो सुद्धा. सगळ्यामध्ये लहान प्राणी कोणता आहे, आणखी नाही सांगताय, जाऊ द्या प्रश्न सांगा. अरे चिलट बिलट डोळ्यात चिलट का नाही, आता बरं का लक्षात आलं, कुठे येतात बोलत पाहिजे आणि पुन्हा घुंगू करतात आपल्या डोळ्याने. ज्या अर्थी ते उडतात आणि घुंगू करतात त्या अर्थी ते जड स्वरूप आहे का चिद्रूप आहे, ते तर आहे. ते जीवाच आहे का काय. किडे बनतात ना ते सुद्धा जीव योनीमध्येच आहे. तात्पर्य कोणत्या शरीराप्रमाणे आत्मा ठरवावा याचा निर्णय होऊ शकत नाही. यावर सिद्धांत काय, आत्मे मध्यम परिमाण मानूनही सुद्धा नाना मानणे हे बरोबर नाही. व्यापक मानून नाना मानणे हे सुद्धा काही नाही, बरोबर नाही. आणि मध्यम परिमाण मानूनही सुद्धा नाना मानणे हे काही नाही, बरोबर आहे. मग आत्मे किती आहे, नाना नसून किती आहे, आज वेदांताचा काय सिद्धांत. जर मनुष्य शरीरासमान अंगीकार करावा तर जेव्हा आत्मा हत्ती शरीर पावेल तेव्हा हत्तीच्या सर्व शरीरात आत्मा असणार नाही. शरीर भक्तीचं शरीर म्हणजे सगळ्यात अवाढव्य शरीर कोणाचं आहे, अवाढव्य शरीर कोणाचं आहे, हत्तीचं आहे. आणि सगळ्यात लहान शरीर मुंगीचं. आता मुंगीच्या शरीरात गेल्यानंतर तो काय बाहेरच राहील की थोडासा जाईल की. बरं हत्तीच्या शरीरामध्ये गेला तर एका कोपऱ्यातच बसेल. दोन्हीकडून अडचण असल्यामुळे आत्मा मध्यम परिमाण मानून नाना मानता येत नाही. पुढे म्हणून त्या देशामध्ये हत्तीस पीडा होणार नाही, ती तर होते. बरे, हत्ती शरीराप्रमाणे आत्म्याचा अंगीकार करावा तर त्याहून अन्य ज्यांची मोठी शरीरे आहेत त्यांचाही शरीराच्या एक देशात पीडा होणार नाही. विराटाचं शरीर केवढं मोठं आहे, मोठे मोठे शरीर आहे. त्याच्यामध्ये आणखी मध्यम परिमाण मानला आत्म्याचा कसा आणखी निराश होतो. कारण ज्या शरीरामध्ये आत्मा राहील तिथं संवेदना होईल आणि ज्या भागामध्ये आत्मा नसेल तिथे काय होणार नाही, संवेदना. आणि संवेदना सर्व ठिकाणी होते. म्हणून आत्मा मध्यम परिमाण मानता येत
आत्मा काय केला पाहिजे? व्यापकच म्हटलं पाहिजे. व्यापक म्हणून नाना नाही आपण, मग किती एक पुढे. बरे, त्या मोठ्या शरीरातील आत्मा जेव्हा मुंगी होईल तेव्हा मुंगीच्या शरीरात मावणार नाही. सर्वात मोठे शरीर विराटाचे आहे. त्या समान आत्म्याचे परिमाण मानावे तर पुन्हा आत्मा व्यापक मानल्यासारखाच झाला. कारण विराटाच्या अंतर्भूत सर्व शरीरे आहेत. म्हणून आत्मे व्यापक झाल्यामुळे सर्व आत्म्यांचा सर्व शरीरांशी संबंध झाला. विराटाच्या शेतात विराट म्हणजे व्यापक स्वरूप, त्याच्यामध्ये सगळ्या आत्म्याचा संबंध येत असतो. तेव्हा आणि सगळ्याचा संबंध असूनही सुद्धा आपल्याला नाना मानता येत नाही. अरे एकच आहे. हे बाई एकाच आकाशाचा सर्वाशी काय संबंध आहे घरी. कोणते 50 घट जरी असले तरी 50 आकाश आहे की एकच आहे. सर्व घटी राम सूर्यप्रकाश. आत्म्यामध्ये भेद नाही. वेदांत शास्त्रामध्ये आत्म्यात भेद नाही. उपाधीमध्ये मात्र काय आहे? कोणाची मोठी उपाधी, कोणाची हत्तीची उपाधी कशी आहे आणि मुंगीची. पण आत्म्यामध्ये हत्तीच्या शरीरामध्ये जो आत्मा आहे तोच आत्मा कुठे आहे? मुंगीच्या शरीरात. त्यामुळे काय घोटाळा होतो व किती दोष येतात हे पूर्वी सांगितलेच आहे. आणि मध्यम परिमाण ज्याचे असते ते शरीराप्रमाणे अनित्य असते असा नियम आहे. म्हणून मध्यम परिमाणाचा आत्मा अनित्य होईल. मग आत्मा मध्यम परिमाण म्हणलं तर तो विकारी होत असतो, जो नाशवान होत असतो. मग तुमचा आत्मा किंसर झाला, विकारी झाला, नाशवान. सगळं वेदांत शास्त्र पालथं झालं. मग सगळं म्हणून आत्मा निर्विकार आहे, असंग स्वरूपाचा आहे, अद्वितीय स्वरूपाचा आहे. त्याला मध्यम परिमाण म्हणता येत नाही. आणि मध्यम परिमाण म्हटलं तर नानामान नाही, बरोबर नाही. पुढे मग आत्मा नित्य आहे या नवीनांच्या सिद्धांताची हानी होईल. आणि आमच्या मतात अंतःकरणाचा तर ब्रह्मज्ञानाने नाश होतो म्हणून अनित्य आहे. त्याचे मध्यम परिमाण मानण्यात दोष नाही. या रीतीने नवीन तार्किकांचे मतही सम्यक नाही. 2 मत झाले की तार्किकांचे. एक नवनवी आहे आणि दुसरा कोणता? 2 ख्याते सांगितले होते काय. मग दोघांच्याही मतामध्ये एकाने व्यापक मानला, एकाने मध्यम परिमाण मानला. मध्यम परिमाण माना का व्यापक माना, आत्मेंना व्यापक मानून नाना मानणे हे काय नाही. कशाचं खंडन केलं? आत्म्याच्या नानात्वाचं खंडन केलं. म्हणून एकाने मोठी चूक करून ठेवली. आत्मा एक असताना किती मानलंय? नाना मानणं हे काही नाही, बरोबर नाही. आत्म्याविषयी अनुवाद्यांचे मत. अनुवादी आत्मे नाना मानून अनु मानतात. आता दुसरं मत झालं. पहिलं एक सांख्य मत झालं, दुसरं न्यायिकाचं मत झालं. विचारत नाही, काळजी करू नका, परीक्षेत विचारू. चांगलं आहे, शास्त्र आहे ते, सांख्यशास्त्र, न्यायशास्त्र. आता हे अनुवादाचं मत. ते अनुवादी काय म्हणतात? आत्मा अनु मानतात. आणि त्याला विचारलं तुमचा आत्मा म्हणला तू एका कोपऱ्यातच बसेल की, मग संवेदना कशी होईल? तर तो म्हणला सुगंधाप्रमाणे. फुलाचा सुगंध, फुल कुठं असते तिथे सुगंध कुठे येतात? फुलाच्या सुगंधाप्रमाणे त्याचा व्यवहार होऊ शकतो. अनुवादाचं मत आहे. आत्मा किंवा स्वरूप आहे, अणुच आहे. मग एक अणु असलेल्या आत्म्याचा सर्वाशी संबंध कसा? फुलाच्या सुगंधाप्रमाणे. जसा सुगंध असतो तो जरी एका ठिकाणी असला तरी सर्व उपाधीशी त्याचा संबंध येतो. वाचा. पण आत्मा कर्ता भोक्ता आहे असा अंगीकार करावा तर अंतःकरणाच्या अणुपक्षामध्ये जो दोष सांगितला आहे तो दोष येईल. हे बघ, आधार एका अणु मानला तर काय पंचायत होते, मध्यम परिमाण मानलं तर काय पंचायत होते. तेव्हा आत्मा अणु मानून आणि नाना मानणं हे सुद्धा काही नाही, बरोबर नाही.
तेव्हा व्यापक आत्मा मानल्यानंतर कोणते दोष येतात वाचा. आणि आत्मा करता भोगता नाही असे म्हटले तर सांख्यमताप्रमाणे आत्मा नाना आहे हा अंगीकार निष्फळ होईल. याकरिता ज्ञान सुखदुःखादी अणुवादी आत्मधर्म मानतात आणि असे म्हणतात की आत्मा अणु असल्यामुळे शरीराच्या एक देशांत आहे हे खरे, परंतु कस्तुरीच्या सुगंधाप्रमाणे त्याचे ज्ञान सर्व शरीरात व्याप्त आहे. बघा म्हणजे अनुवादी आत्ते किती म्हणतात बघ. एका अनेक परिच्छिन्न म्हणतात का व्यापक म्हणतात हे घ्यायचं सगळं नाही का. आपण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जर आपण स्वीकार केला तर कोणती कोणती अडचण येते ती अडचणी सांगायची आहे का. त्यांना विचारलं अनुमानाचं व्यवहार कसा होतो मग तो व्यवहाराकरता त्यांनी उदाहरण दिलं आहे. कस्तुरी असते की नाही, फुल म्हणा कस्तुरी म्हणा, कस्तुरीच्या ठिकाणी काय असतं सुगंध असतो काय. मग सगळ्या शरीरभर कस्तुरी असते का एका कोपऱ्यात असते तरी सुगंध कुठे असतो नाही का. एखादं फुलाचं झाड असलं त्या फुलाच्या झाडाला सुगंध असतो हे अष्टर नाही बरं काही आपले इंग्रजी फुलं ते फेकण्याच्या लायकीचे घाण सगळी काही जाऊ द्या. ते आपल्या देशातले नव्हे ते अष्टर बिष्टर दुसरीकडून आलेले आहे. आपल्या देशातली फुलं कोणती आहे मोगरा गुलाब चमेली वगैरे रातराणी बरं. संस्थेमध्ये होते आता कुणाला आहे काय झालंय लावले होते माझे भरपूर झाडं लावले त्याचा सुगंध सगळीकडे दरवळतो. तसा आत्म्याचा सुगंध सगळ्या शरीरामध्ये पसरल्यामुळे आपल्याला संवेदना प्राप्त होतात. काय होते फुलाच्या ठिकाणी असलेला सुगंध जरी आणखी फुलाच्याच ठिकाणी आहे तरी सुद्धा त्याची संवेदना कुठे होते जो त्याचे बरोबर अणू असतात बघा मग ते लांब पर्यंत जातात. कुठपर्यंत दिसत नाही पण सुगंध आल्याशिवाय बरी सुगंध बनतात. त्याप्रमाणे आत्म्याच्या बाबतीत घेतलेला आहे पुढे वाचा. म्हणून अनुकूल प्रतिकूल संबंधाचा आत्मा अनुभव करतो म्हणजे त्यास ज्ञान होते. शिवाय श्रुतीमध्येही आत्मा अणु आहे असे सांगितले आहे. म्हणून त्याचा सुगंध म्हणजे त्याचं ज्ञान सर्व ठिकाणी पसरत असल्यामुळे आपल्याला त्याचा अनुभव येतो. त्याचप्रमाणे आणि काय घेतलंय म्हणून अनुकूल प्रतिकूल संबंधाचा आत्मा अनुभव करतो. या ठिकाणी सुगंध आहे आणि या ठिकाणी नाही. अनुकूल आणि प्रतिकूल शरीरामध्ये आणि काय करतो व्याप्त आहे. असे म्हणतात की आत्मा अणु असल्यामुळे शरीराच्या एक देशात आहे खरे, पण कस्तुरीच्या सुगंधाप्रमाणे त्याचे ज्ञान सर्व शरीरामध्ये व्याप्त आहे. जरी तो आणखी एका ठिकाणी असला तरी सुद्धा त्याचं ज्ञान सर्वत्र ठिकाणी काय व्याप्त आहे. मला असते कुठे एका कोपऱ्यात नाही का. एखाद्याने जाऊ द्या ना सांगणं बरोबर त्याचा प्रसाद सगळ्याला मिळते. बिडी पिणारे लोक असतात ना गाण्या बिजा पिणारे ते काय करतात स्वतःही आणखी हे करतात वर धूर नाही फेकत कोणाच्या तोंडात दूर द्यायला त्याच्यात एक प्रकार आहे ना. शहाणा गाण्या पिणारा मनुष्य धूर कुठे सोडतो वर सोडतो आणि गावंडळ माणसाचा समोर त्याचा प्रसाद कोणाला मिळतो न पिणाऱ्या माणसाला काय मिळतं. तसं आहे आत्मा आहे अणुआत्मा त्याचा संबंध सर्व पदार्थाचे काय होतो. जर तो जरी अणु असला तरी पण त्याचं ज्ञान सर्वांच्या ठिकाणी सारख्या प्रमाणामध्ये असे पुढे असं कोण सांगते श्रुती सांगते.
श्रुती सुद्धा म्हटलं अनुरहिनो या थोकडा अनोरणी या माहिती मैया श्रुतीने सुद्धा आत्म्याला आणि अनोरणी अनो म्हटला लहानातला दोन्ही रूपाचं वर्णन केलंय. सर्वात मोठं रूप कोणतं आहे? अनोरणीय महत्वमय्य अनुरणीय अनोरणीय श्रुती आहे बघा. आणि सगळ्याच आणखी लहानाच्या प्रमाणे त्याचं दोन्ही तऱ्हेने वर्णन आहे. अगदी सूक्ष्म रूपाने वर्णन आहे आणि स्थूल रूपाने वर्णन आहे. अनुरणीय या थोकडा नाही ते तो भरायचा. कवीन पुराण मनुष्यासितार हा कवीन पुराण मनुष्यासितार मनोरणी असं म्हणून स्मरित द्या. बरोबर आहे की अनोरणीय सर्वस्व रामचंद्र रूपमादित्य वर्णम नाही अनुरेणु अनोरणीयम अनोरणीयम महत्वमय्य ही श्रुती आहे. अनोरणीय महत्वमय्य म्हणला किती लहान आत्मा आहे म्हणला अणु एवढा. किती मोठा आत्मा आहे आकाशाच्या पलीकडचा. अनोरणीय महत्वमय्य तुकोवर आहे नाही काय खोलीत बसलेली दिसतात. खोलीतच आहे की किती व्यापक आहे. अनोरणीय या थोकडा त्या आकाशी सुद्धा काय पडतंय कमी पडतंय. शरीराने एवढा झाला की बोधाने शरीराने मनुष्य कुठे मोठा होत असतो का? प्रत्येकाचं शरीर त्याच्यावर काही प्रभाने आले. मोठेपणा कोणाच्या ज्ञानाने होते. हे विश्वाची माझे या बोधवारीत असं किंवा श्रुतीने सुद्धा आत्म्याचा अनुभव म्हणून काय केलेलं आहे वर्णन केलेलं आहे. असं अनुवादाचं काय मत आहे पुढे. अनुवाद्यांचे खंडन. हे अनुवाद्यांचे म्हणणे बरोबर नाही. कारण एक नियम असा आहे की जितक्या देशांत गुणवान राहतो त्याच्या बाहेर गुण राहत नाही. म्हणजे गुणीच्याच ठिकाणी गुण राहतो. त्याचं खंडन करायचं आपल्याला. तरी सांगितलं कस्तुरीचा सुगंध हा सर्व ठिकाणी पसरतो त्याप्रमाणे अनुवादाचं ज्ञान सर्व ठिकाणी म्हणलं हे बरोबर सांगता येत नाही. गुण जो असतो तो गुणीच्याच ठिकाणी राहत असा. सुगंध हा कोणाच्या ठिकाणी राहतो? फुलाच्याच ठिकाणी राहतो. कारण त्या फुलाहून सुगंध आपल्याला काय करता येत नाही, वेगळा करता येत. गोडी होऊन साखर काय करता येत नाही, परंतु त्याचा गुण आहे. नाही म्हटलं आम्ही एक राजा होता. म्हणतो राजा आपला नाजूक होता बा. आणि त्याचा काही देशातल्या लोकांनी सत्कार करायचा होता. म्हणजे आम्हाला आमच्या राजाचा तुमच्या राजाचा आम्हाला सत्कार करायचा आहे, तारीख द्या की म्हणाल. ते म्हणलं कशाला या भानगडीत पडता असं तुझं. नाही म्हणलं त्याचा सत्कार करायचा आहे आम्हाला. त्याने सांगितलं म्हणलं एक सत्कार करता काय काय करता म्हणलं मोठे मोठे हार आणू, हार तुळे काय तुमच्या वय नाही ते सगळे. म्हणलं आमचा राजा इतका नाजूक आहे बरं का. तो जर चालायला लागला थोडी थंडी जर वाजली तर म्हणजे त्याला पडसा येत असते. दोन थंडी नाही. केळाच्या सालट्यावर पाय पडला त्याला काय येतो इतका राजा काय. मग त्याला फुलाचा हार सहन होणार. म्हणलं असं नाही. म्हणले बा तुम्हाला सत्कार करायचा आहे का? म्हणलं फुलाचा हार नाही करायचा, सुगंधाचा करायचा. कशाचा? सुगंधाचा हार करायचा. काय हरकत नाही म्हणलं आम्ही सुगंधाचा काय करू, हार करू. माझा राजाचा सत्कार आहे. भगवान सुद्धा हार करण्यामध्ये स्पेशालिस्ट होता. सुंदर हार करायचा. म्हणलं असं आहे राजे साहेब आहे त्यांच्याकरता कशाचा हार करायचा. तर म्हणलं तुम्ही जसं सांगेल तसं हार करून द्या. म्हटलं बघा म्हणले सुगंधाचा हार करा. कोणाचा? अजून सुगंधाचा हार करणारा भगवान कुठे भेटलेला? सुगंधाचा कुठे हार होते का? सुमनाचा परिमळ गुंफिता नाही ज्ञानाचा महाराजा आहे. तैसा जाणा सर्वे सुरू म्हणू नाही साना तोडून त्याच्या स्वरूपाचा निर्धार कवून जाणे. फुलाचा हार करता येईल, सुगंधाचा हार करता येईल,
रूप साखरेचं दाखवता येईल, गोडीचं रूप दाखवता येईल. तात्पर्य कशा करता सांगितलं, तेव्हा नाही कधी प्रत्ययाला येऊ शकत नाही. हे कशा करता येईल सांगितलं, आत्मा नाना म्हणायचा आणि व्यापक असे मांडणे अत्यंत संयुक्तिक आहे. हेच नैयायिकाचं जे खंडन आहे ना, तेच खंडन अनुवादाचं आहे. आत्मे कधी मानले नाना आणि पुन्हा आहे ना, नाना मानून त्यांनी काय कोणती चूक करून ठेवलेली आहे, तेव्हा तरी अनुमानून अनुवादाचे खंडन. म्हणून अनुवादाचं म्हणजे मत काय नाही. बरोबर, कस्तुरीचा दृष्टांत दिला राहत. कस्तुरीचा सुगंध कस्तुरीच्याच ठिकाणी असतो, अन्याच्या ठिकाणी तो राहू शकत नाही. तेव्हा सगळ्या खंडन कोणतं चाललेलं आहे. मोठी चूक जर दर्शन करायची कोणती असेल तर आत्मा एक न मानता किती मानले अनेक. त्या अनेकत्वाचं काय केलं आहे, त्याच्यात पण एखादा परिच्छिन्न मानतो, अनेक व्यापक मानतो, नाही एक आत्मे नाना मानतो आणि व्यापक मानतो. आणि सांख्य सुद्धा आत्मे किती मानतो आणि व्यापक मानतो, पण त्याचं खंडन आहे. आणि अनुवादाचं आत्म्याचं स्वरूप किती स्वरूप आहे, अनुप्रमाण आहे. अनुप्रमाण म्हणजे अनुप्रमाणात अगदी सगळ्यात सूक्ष्म एखाद्या वस्तूची अगदी अंतिम अवस्था म्हणजे कोणती, ते नैयायिकामध्ये बघा, ते परमाणू म्हणतात ना नैयायिक लोक. त्यांचा परमात्मा केवढा असतो, बरेचसे जागृती असत. सूर्याचं किरण असते ना, त्याच्यामध्ये लहान लहान कण उडत असतात. तो कण घ्यायचा, त्याचे किती विभाग करायचे, पुन्हा त्याच्यातलं काय करायचं, आणि पुन्हा त्याचे किती भाग करायचे, आहे का. बरेचसे जाल असतात, शतभागीनं सहस्त्रदा त्याचे 100,000 भाग करायचे. करता येते का. त्याला नाही एखादा परमाणू मरण परमाणू, सगळं परमाणू आरंभिली सृष्टी आहे. म्हणून सगळ्यात लहान म्हणजे कोणता, परमाणूपेक्षाही लहान. त्याला सगळ्यात लहान त्याचं अस्तित्वच मानता येतं, डोळ्याने दिसत नाही. आणि सगळ्यात मोठा म्हणजे कोणता, विराटाचं स्वरूप. सगळ्यात मोठं स्वरूप कोणाचं आहे, विराटाचं. सगळ्यात लहान स्वरूप कोणाचं आहे, अनुरूप. अगदी सूक्ष्म. तुझ्या आरोग्याच्या शास्त्रामध्ये सुद्धा दिसत नाही, पण काही जंतू असे असतात ते किती पाणी उकडा का काय करा, ते मरतच नाही वगैरे. शेवटी त्याचा परिणाम झाल्याशिवाय एवढ्या उकळणाऱ्या आणि याच्यामध्ये वाचतात कसे कोणाला माहिती. दिसत नाही, पण ते काय करावं लागतात, मारावं लागतात. चाललेलं आहे बाबाचा. जसे रूप हा घटांचा गुण आहे, तो घटा सोडून बाहेर राहत नाही, त्याप्रमाणे अणु आत्म्याचा ज्ञानगुण अणु आत्म्या सोडून सर्व शरीरात राहणार नाही. जो ज्याचा गुण असतो तो गुणीला सोडून राहू शकत नाही. गुण कुठला म्हणतात, गुणाशिवाय गुणाची प्रतीती येऊ शकत नाही. मृदंगच नाही तर आवाज कुठला, असं आहे. कारण गुणाला आश्रय असावा लागतो, त्याला आणखी द्रव्य असं म्हणत असतात. गुण हा गुणीला सोडून राहू शकत नाही. पुढे कस्तुरीचा गंधही कस्तुरीचे सूक्ष्म अवयव जितक्या देशांत असतील तितक्या देशांतच असतो, म्हणून कस्तुरीचा दृष्टांत योग्य नाही. आता श्रुतीमध्ये आत्मा अणु म्हणून सांगितलं आहे, हे खरे, परंतु जसे अत्यंत अणुवस्तूचे मंददृष्टी पुरुषांना ज्ञान होत नाही, तसेच बहिर्मुख पुरुषांना आत्म्याचे ज्ञान होत नाही. अत्यंत सूक्ष्म मिळेल. त्याप्रमाणे बहिर्मुख तुम्ही आम्ही जे लोक आपल्याला आत्मदर्शन होऊ शकत नाही. आत्मा नाही का तो आपल्याला विषय होत नाही. आपल्याला काय होत नाही,
विषय होत नाही का आपला अधिकार पोचत नाही. अधिकार पोहोचत आपला काय होत नाही अधिकार, दर्शनच होत नाही. तर मग साधू संतांनी आपलं काय सांगितलेलं आहे, अनुभव सांगितलेला आहे. देखिला देखिला माय देवाचाही देव आणि पिठला संदेह माझे जे पण ज्ञानेश्वर महाराज अनंत रूपे अनंत वेशी देखील देखील त्याची बापरूप माझे रूप. त्याला योग्य तयारी असावी लागली. म्हणजे अनुवादाच्या खंडनामध्ये त्यांनी आणखी आत्मे किती मानले, मग नाना मानले. आणि आत्मा अनु मानतो, अनुमानून पुन्हा नाना मानतो, याचं खंडन आहे. पुढे वाचा. म्हणून अणु समान आत्मा आहे असे सांगण्याचा श्रुतीचा अभिप्राय आहे. आत्म्याचे परिमाण अणुच आहे असे सांगण्याचा श्रुतीचा अभिप्राय नाही. बरोबर. श्रुतीला काय सांगायचंय, ज्ञान करून द्यायचंय. काय करून द्यायचंय, आत्मा अणुच आहे असं श्रुतीला सांगायचं. पण ज्ञान करून देणे काहीतरी आणखी एक मानावं लागत असते. एखाद्या पोराचं हुशार म्हणून ज्ञान करून द्यायचं असं सांगत. अहो म्हणला हा मुलगा इतरापेक्षा कसा आहे, हुशार आहे. इतराच्या ह्याच्या त्याचा विशेष कळाला. काय कळाला, विशेष हुशार आहे म्हटलं तरी कळालं, पण त्याहीपेक्षा सर्व मुलामध्ये जो कोण आहे हुशार, अधिक विशेष कळाला. तेव्हा कोणत्याही उपाधीच्या कारणाने त्याचं ज्ञान होत असते, त्याला उपाधी म्हणावी लागते. म्हणून आत्मा अनुस्वरूप आहे. अनुस्वरूप आहे याचा अर्थ मध्यम स्वरूप असं म्हणत असतात. ज्याप्रमाणे आणखी कस्तुरी तिचा सुगंध जसा दरवळतो पण कस्तुरी मात्र एकाच ठिकाणी असते, त्याप्रमाणे अणुआत्मा असून त्याच्याद्वारा ज्ञानाच्या द्वारा सर्व व्यवहार होतो असं अनुवादी म्हणतात. आणि त्याला आणखी श्रुतीचं मत सांगतात. वाचा. म्हणून श्रुती वाक्याने आत्मा अणु आहे हे सिद्ध होत नाही. या प्रकाराने व्यापक, मध्यम किंवा अणुपरिमाण आत्मा मानून नाना मानणे सर्वथैव अनुचित आहे. बरोबर. आत्मा काय म्हणायचा, नाना म्हणायचा आहे का नाही का? बरोबर आहे. या प्रकाराने व्यापक, मध्यम किंवा अनुमान प्रमाण आत्मा मानून नाना मानणे सर्वथैव आहे. हे पाहे, या प्रकाराने व्यापक, पुढे मध्यम. नैयायिकाने आत्मा कसा मानला, व्यापक मानला आहे का नाही. तर नवनैयायिकाने आत्मा कसा मानला, मध्यम परिमाण आहे का नाही. त्यापैकी आत्मा एकाने व्यापक आहे. वेदांताने आत्मा कसा मानला, एकाने. नैयायिकाने कोणती चूक केली, एक न मानताना किती मानले. बरं आहे का नाही. संख्येने एक न मानताना किती मानले, परिच्छिन्न मानले का व्यापक मानले. व्यापक मानून किती मानले, व्यापक वस्तू एक असते. आकाश 10 5 आहे का एक आहे, एक नाही का. हे सांगण्याचा म्हणून श्रुती वाक्याने आत्मा अणु आहे हे सिद्ध होत नाही. म्हणून श्रुती माऊली सांगते अनोरणीय महात्म्य, म्हणून व्यापक आत्मा अनुभवू शकत नाही. बरं का, हे सांगायचे. आत्म्याला अणु म्हणता येईल. अणु म्हटल्यानंतर त्याचं स्थान व्यापक झालं का लहान झालं. एखादा आपण दिवा लावला घर आहे, एका कोपऱ्यामध्ये बल्ब ठेवला किंवा काय, त्याचा प्रकाश कुठे पडेल, ते घरापुरताच प्रकाश पडेल. आणि सूर्याचा प्रकाश सर्व ठिकाणी घराकरता आहे का सर्वांच्या करता आहे. सर्व म्हणून आत्मा अणु मानून व्यापक मानणं बरोबर नाही. आत्मा कसा आहे, व्यापकच आहे. आणि नाना नसून किती आहे. पुढे राहतापैकी आत्मा एक आणि व्यापक आहे असे मानणे युक्तियुक्त आहे. म्हणून आत्मा किती मानायचा, पुन्हा कसा मानायचा, हेच मत काय आहे. बरोबर. बाकीचं मत कसं आहे, नैयायिकाचे मत चुकीचं आहे, संख्याचंही मत चुकी आहे, अनुवादाचे मत सुद्धा काय आहे,
पुढे आणि त्या आत्म्याचे ठिकाणीच धर्माधर्म सुखदुःख आणि बंध मोक्ष जर अंगीकार केले तर कोणास सुख कोणास दुःख कोणास बंध कोणास मोक्ष असे मानणे बरोबर नाही. व्यापक मानायचं. आणि हे सगळे शरीराचे धर्म कोणाच्या ठिकाणी मानायचे? आत्म्याच्या ठिकाणी. धर्म अधर्म वगैरे सुख दुःख आत्म्याचे धर्म आहे का उपाधीचे धर्म आहे? उपाधीचे. या धर्माशी आत्म्याचा काही संबंध, असंगत स्वरूपाचा आत्मा आहे. हेच मानणं कसं आहे, नाही का? सुख दुःख आणि बंध मोक्ष अंगीकार केला तर कोणास सुख व कोणास दुःख कोणास बंध कोणास मोक्ष असे मानणे बरोबर नाही. मग तसं आहे की नाना मारून व्यापक मानल्यानंतर कसा घोटाळा होतो हे सांगितलेलं आहे. पुढे वाचा. म्हणून धर्माधर्मादी बुद्धीचे धर्म आहेत असे मानणे योग्य आहे. मुळे सगळे धर्म आहेत. आत्मा निर्धर्म काय कोणताच धर्म नाही. नाही रूप वर्ण सगळं सजातीय विजातीय अशा स्वरूपाचा आत्मा आहे. त्याच्या ठिकाणी धर्माधर्म असे मानणं हे काही नाही, बरोबर नाही का? हे बुद्धीचे धर्म आहेत. जसे तुम्हाला गेलं की सगळे धर्म वेदांत शास्त्रामध्ये उपाधीचे आहे. काळा गोरा आपण आपल्या ठिकाणी आत्मा आहे आणि शरीर आहे. काळा गोरा हा धर्म शरीराचा आहे का आत्म्याचा आहे? शरीराचा आहे. जसे सगळे धर्म कोणाचे आहे? सगळे सुख दुःख काय होय नव्हे ते जन्म मरण वगैरे सगळे धर्म बुद्धीचे आहे. आत्म्याचा त्याच्याशी काही संबंध. पुढे वाचा. शिष्य महाराज, बुद्धी तर जड आहे, मग तिच्या ठिकाणी धर्माधर्म कसे म्हणता येतील? जड पदार्थ मिथ्या असतो आणि मिथ्या पदार्थ कोणास आश्रय होत नाही हा सिद्धांत आहे. माझा बुद्धी तर जड स्वरूप आहे, मग त्याच्या ठिकाणी धर्माधर्म कसे मानता येईल? जडाच्या ठिकाणी धर्माधर्म मानता येत नाही. पाप पुण्य वगैरे सुख दुःख जडाला असतात का? बुद्धी कशी आहे? जड स्वरूप आहे खरी. एखाद्या माणसाच्या अंगठ्यावरती जर दगड पडला तर केवढा ओरडतो, आणि दगडावर दगड पडला तर खालचा दगड ओरडतो का? खालचा दगड का ओरडत नाही? जड स्वरूप. तुम्ही आम्ही का ओरडतो? संवेदन आहे काय? म्हणून हे त्याप्रमाणे सांगितले. म्हणून कसे म्हणता येतील? पदार्थ मिथ्या असतो, त्या मिथ्या पदार्थास कोणास आश्रय होत? मिथ्या पदार्थ कोणालाही काय होत नाही, आश्रय होत नाही. त्याच्या हे सिद्ध व्हावं लागतं. काय त्याचं अस्तित्व काय व्हावं लागतं? खेळता खेळता मुला एका बाईने त्या अंगणात खेळत होते, एक त्यालाच काय झालं दिसेना. त्याने विचार केला, म्हणला खेळणारे पोरं होते ना, त्याच्यापैकी कोणीतरी आपला प्याला काय केला असला पाहिजे, गेला पाहिजे. म्हणून ते एका बाईकडे गेली. म्हणलं, बाई तुमच्या मुलाने आमचा प्याला काय केला? आणला की म्हणायला लागले, कार्ड असं इबलीस आहे, आम्हाला काय माहिती. मग त्या बाईने काय दिलं? तुमच्या मुलाने म्हणलं लग्न झाले तर अजून मुलगा झाला नाही. काय झालं आहे? त्याला कसा चोरी? अगोदरचं अस्तित्व काय झालं पाहिजे? म्हणून ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी धर्माधर्म सुख दुःख वगैरे याचं अस्तित्व सिद्ध होत कोणताच लेप कोणाच्या ठिकाणी नाही. सूर्याच्या ठिकाणी किती धूळ जर झाली तरी सूर्य कधी मलिन होत, किती पाऊस पडला तरी सूर्य कधी भिजलाय का? मग असंग स्वरूपाचा काय व्यवहारिक कोणत्याच पदार्थाने प्रातिभाषिक पदार्थाशी संबंध येऊ शकत नाही. काय दोरीवरचा सर्प वाचला, पण तो सर्प कोणता आहे? प्रातिभाषिक आहे का? त्याच्या योगाने कुठं दोरी विशोध असते का? म्हणून धर्माधर्म सुख दुःख वगैरे बुद्धीचे धर्म
आत्मस्वरूपाच्या ठिकाणी त्याची सिद्धी होऊ शकत. पुढे आणखी थोडा विचार केला त्याचा विचार कधी करू.